सुजय विखे संगमनेर मधून उभे राहतील का? पराभव नेमका कोणाचा, विखे की थोरात? नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुजय विखेंनी सोमवारी पुन्हा एकदा स्टेटमेंट केलं की पक्षाने जर संधी दिली तर संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवेल. सुजय विखेंनी ही इच्छा दोनदा व्यक्त केल्याने आता राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखे थोरात हे वैर हे जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही. संगमनेरमधून लढण्याची इच्छा सुजय विखेंनी पहिल्या वेळेस व्यक्त केली तेव्हा त्याकडे फक्त एक बातमीपुरतच बघितलं होतं. थोरातांचा राहत्यात होणारा वावर कमी करण्यासाठी सुजय विखेंनी हे स्टेटमेंट केलं असावं असा अंदाज तेव्हा बांधला गेला होता. मात्र आता सुजय विखेंनी दुसऱ्यांदा असं स्टेटमेंट केल्यानं चर्चा वाढल्यात. विखेंना खरंच संगमनेरमधून लढायचं आहे का? संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव होऊ शकतो का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुजय विखे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. निळवंडे धरणाचं काम झाल्यामुळे निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेले खरं, तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहाता तालुक्यातील लोकांना होतोय. त्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर नक्कीच मला संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायला आवडेल. यामध्ये पक्ष संघटनेचा जो काही आदेश राहील त्या आदेशाला बांधील राहून काम करत राहू, असं म्हणत सुजय विखेंनी पुन्हा आपला आग्रह व्यक्त केला. आता हा इरादा सुजय विखेंचा की थेट केंद्रीय भाजपाचा हे समजायला सध्या तरी चान्स नाही. पण सुजय विखेंचं हे स्टेटमेंट हलक्यात घेऊन नक्कीच चालणार नाही. स्टेटमेंटचा टायमिंग काय, तर सुजय विखेंनी हे स्टेटमेंट दिलं त्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईत केंद्रीय भाजपच्या नेत्यांची बैठक होती. या बैठकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मुंबईच्या भाजप कार्यालयात आले होते. गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडल्याच्या चर्चा आहेत. भाजप लढणार असणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे 50 मतदारसंघात फिरून भाजपच्या टीमने आढावा घेतला आहे. आता भाजपच्या गुजरातमधील 2 नेत्यांनी संगमनेरमध्ये मुक्काम ठोकवल्याच्या बातम्याही काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरू आहेत. आता या सगळ्या बातम्यांचा संदर्भ पाहिला तर संगमनेरवर भाजपचे विशेष लक्ष आहे आणि संगमनेरची जागा भाजपलाच लढायची आहे या निष्कर्षापर्यंत सहज जाता येतं. आता या सगळ्या बातम्यांचे संदर्भ पाहिले तर मुंबईचा आढावा बैठक होती त्याच दिवशी सुजय विखेंनी संगमनेरमधून लढण्याची इच्छा दुसऱ्यांदा व्यक्त केली. म्हणजेच सुजय विखेंना थोरातांविरोधात उतरायचं असा तर भाजपचा प्लॅन नाही ना, हा प्रश्नही पडतो. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर थोरातांचा पराभूत करायचा तर भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे हे नक्की आहे. मग हा तगडा उमेदवार म्हणजे सुजय विखेच असावा असेही एक अर्थी वाटते. कारण नुसतं सुजय विखेंनी इच्छा व्यक्त केली आणि अमित शहांची गुजरातची टीम संगमनेरमध्ये आली असं होऊ शकत नाही. तर अमित शहांनी लक्ष घातलं म्हणजे थोरातांना पराभूत करण्याची तयारी खूप दिवसांपासून सुरू आहे असाही एक अर्थ निघतो. कदाचित भाजपने सुजय विखेंना संगमनेरची तयारी करण्याचे सांगितले असावे असाही एक अंदाज बांधता येतो. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, सुजय विखे संगमनेरमधून उभे राहतील का? राहिले तर कोणाचा विजय होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.